नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. आपण गणित भाग 2चं समरूपता हे प्रकरण सुरू केलेलं आहे. सराव संच 1.1 मधले काही उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेत आणि त्याच्या आधी आपण जे गुणधर्म बघितलेत ते गुणधर्म पटकन आपण 2 मिनिटांमध्ये बघूया आणि पुढच्या उदाहरणांना सुरुवात करूया. बघा, तो गुणधर्म बघायच्या आधी आपण 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. असं एक वाक्य सुद्धा आपण त्या ठिकाणी, एक विधान सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो बघा. 2 प्रकारचे त्रिकोण आहेत बाळांनो. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण नंबर 1, दुसरा त्रिकोण त्रिकोण नंबर 2 असं नाव देऊ आपण थोडक्यात. पहिल्याचा पाया B1, दुसऱ्याचा पाया B2, पहिल्याची उंची H1, दुसऱ्याची उंची H2 असं आपण नाव दिले समजा. तर ह्या ठिकाणी तुम्ही पहा, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असं लिहू शकतो आपण ह्या ठिकाणी. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर लिहायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड. दुसऱ्याचं क्षेत्रफळ, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पहिल्याचा पाया गुणिले त्याची उंची छेदस्थानी दुसऱ्याचा पाया गुणिले त्याची उंची, नाही का. पायासाठी B1 म्हटलं आणि उंचीसाठी H1 म्हटलं एक त्रिकोणासाठी, पहिल्या त्रिकोणासाठी. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2, उंची H2 आणि हे जे गुणोत्तर आपण लिहिलं 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते असं विधान आपण त्या ठिकाणी घेतलं होतं. आणि हे अतिशय महत्वाचं विधान आहे. याच्यामध्ये 2 अटी होत्या बाळांनो. पहिली अट होती समजा पाया समान असेल. पहिली अट काय होती? पाया समान म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया समान, म्हणजे पहिल्याचा पाया B1, दुसऱ्याचा पाया B2 हे दोन्ही सारखेत म्हणून बरोबरचं चिन्ह, त्याला आपण H म्हणूया. B1 आणि B2 दोन्ही पाया समान आहेत आणि त्याला आपण काय म्हटलं? B म्हटलं. सपोज H नाही, त्याला काय म्हटलं आपण? B म्हटलं. आता फक्त ही किंमत आपल्याला या ठिकाणी टाकायची झाली तर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. दुसऱ्याचं क्षेत्रफळ, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर. बघा, B1 B2 दोन्हींची किंमत समान, त्याला B म्हटलेलं आहे म्हणून B1च्या जागेवर B म्हणूया गुणिले तुमचा H1 जसाच तसा छेदस्थानी पुन्हा B2 म्हणजेच तुमचा पुन्हा B आहे आणि गुणिले तुमचा H2 जसाच्या तसा. दोन्ही B सेम आहे, B कटले म्हणजेच खाली काय आलं तुमचं? H1 छेदस्थानी H2. इकडं तुमचा एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. अशा पद्धतीने हा जो गुणधर्म होता हा पहिला गुणधर्म होता. कोणता गुणधर्म? जेव्हा पाया समान असेल तर त्यावेळेस ते काय सांगतात? 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं असा आपण हा पहिला गुणधर्म शिकलो होतो. आता दुसरा गुणधर्म घेताना जसा पाया समान होताना या ठिकाणी उंची समान घेणार आहे. 2 नंबरचा गुणधर्म उंची समान म्हणजे काय? पहिल्याची उंची H1, दुसऱ्याची उंची H2 दोन्ही सेम आणि त्याला आपण काय म्हणूया? फक्त H म्हणूया. जसं B1 B2 सेम केलेत आणि त्याला B म्हटलं तसं H1 H2 तुमचे सारखे आणि त्याला आपण H म्हणूया. बिलकुल ह्या सूत्रात पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदस्थानी दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बरोबर. बघा, तुमचा B1 जसाच तसा गुणिले H1 ची किंमत या ठिकाणी H घेणार आहात छेदस्थानी B2 जसाच्या तसा गुणिले H2 ची किंमत सुद्धा Hच आहे तुमची आणि H आणि H जर कॅन्सल झाला तर खाली उरतात तुमचे B1 छेदस्थानी B2 आणि हा तुमचा काय? एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. ह्या 2 गुणधर्मातून काय शिकलो बघा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आपण पुढचे उदाहरण लगेच बघणार आहोत. 2 गुणधर्मातून काय शिकलो? जेव्हा पाया समान असतो ना तुमचे पाया कटतात, फक्त उंची शिल्लक राहते
आणि मग हेच विधान दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराच्या किंवा त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. काय सांगितलं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. केव्हा? जेव्हा पाया समान असेल तेव्हा. लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा हे विधान बोलतोय. ओके. पुढचं 2 नंबरचा गुणधर्म असा सांगितला काल आपण, जर उंची समान असेल म्हणजे H1 बरोबर H2 तर H तुमचा कट केला, तुमचा फक्त बीबी शिल्लक राहिला, B1 भागिले B2. मग इथे काय झालं? जर तुमची उंची समान असेल, दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे किंवा प्रमाणात असते. कसं आहे? उंची समान दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. इथे संगत उंचीच्या प्रमाणात असते. विधान पहा, पाया समान तर संगत उंचीच्या प्रमाणात आणि उंची समान तर संगत पायांच्या प्रमाणात आणि दोन्ही क्षेत्रफळांचंच गुणोत्तर आहे. हे विधान मी पुन्हा पुन्हा रिपीट केलो कारण अतिशय महत्वाचे गुणधर्म आहेत आणि ह्या गुणधर्मावर आधारित आपल्याला पहिली 3 उदाहरणं सुद्धा सोडवलेली गेलेली आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये उर्वरित 2 उदाहरणं आपण लगेच घेतोय. पाहिजे असेल तर तुम्ही हे स्पष्टपणे लिहून घ्या आणि लगेच पुढच्या उदाहरणाला सुरुवात करूया. चला मित्रांनो, चौथा प्रश्न बघा. आधीचे 3 प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेलेच. आता चौथ्या प्रश्नापासून आपण पुढे सुरुवात करतो आहे. प्रश्न बघा काय आहे. पुढील आकृतीत, ह्या आकृतीमध्ये रेख एपी लंब बीसी, हा बीसी काढलेला आहे. बीसी ला एपी लंब म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतो. लक्षात घ्या, बीसी आणि लंब एपी, एपी म्हणजे या ठिकाणी हा लंब आहे. एपी काटकोनात उभा आहे असा त्याचा अर्थ झाला. लंब म्हणजे काय? काटकोनात उभा असणे. त्याच्यानंतर एडी आणि बीसी समांतर आहेत, म्हणजे एडी नावाची रेषा आणि बीसी नावाच्या रेषा एकमेकींना समांतर आहेत. त्याच्या पुढे जाऊन काय विचारलं माहिती का? एबीसी त्रिकोण. आता ह्या 2 समांतर रेषांमध्ये बघा मी काय म्हणतो, एडी आणि बीसी ह्या 2 समांतर रेषांमध्ये बद्ध असलेले 2 त्रिकोण आहेत. कोणते कोणते त्रिकोण आहेत आपण वाचूया. ए बी सी, ए बी सी हा एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे? बी डी सी किंवा डी बी सी, हा असा आलेला त्रिकोण आणि दुसरा हा असा आलेला त्रिकोण. हे 2 त्रिकोण 2 समांतर रेषांमध्ये बंदिस्त किंवा बद्ध झालेले त्रिकोण आहेत. आता अतिशय महत्वाची गोष्ट अशी बाळांनो, जर एबीसीचा विचार केला ना, ए बी सी, तर त्याचा पाया हा आहे आणि डी बी सी याचा विचार केला तर त्याचाही पाया हाच आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोण एका पायावर आहेत. कोणत्या पायावर आहेत? बीसी नावाचा पाया आहे. दोन्ही त्रिकोणांचा पाया सामायिक आहे, म्हणजे एकच सारखाच पाय आहे दोन्ही त्रिकोणांसाठी. लक्षात आलं तुमच्या? आणि दुसरी महत्वाची गोष्ट आधीच मी तुम्हाला सांगितली की दोन्ही त्रिकोण 2 समांतर रेषांमध्ये बद्ध आहेत. ते जर ते दोन्ही त्रिकोण 2 समांतर रेषांमध्ये बद्ध असतील तर मला सांगा, ह्या त्रिकोणाची जर उंची काढायची झाली तर ही त्रिकोणाची उंची तुमची ही एपी ही उंची येईल. राईट. आता याची उंची काढायची झाली तर तुम्ही इथून अशी सरळ उंची टाकाल. मग हे एपीचं जे अंतर आहे, हे एपीचं अंतर इथं घेतलं तेच येईल, इथंही घेतलं तेच येईल, कुठेही घ्या, कारण दोन्ही रेषा समांतर आहे. 2 समांतर रेषांमधलं अंतर कोणत्याही ठिकाणी मोजलं तरी ते सारखंच आहे. इकडे घेतलं तेच येणार, हे एपीच येणार, इथे एपी येणार, इथे एपी येणार. तुमची एक गोष्ट लक्षात आली. मग जर 2 त्रिकोण 2 समांतर रेषांमध्ये बद्ध असतील तर ते 2 त्रिकोण समान उंचीचे असतात. का समान उंचीचे असतात? अहो, समांतर रेषांमधलं अंतरच सारखं आहे ना, कुठे बी मोजा ना तुम्ही. ह्या टोकापासून इथपर्यंतची जर याची उंची झाली तर ह्या टोकापासून इथपर्यंत याची उंची होईल. हे अंतर सारखं, हे अंतर सारखं होईल, म्हणजे समान उंचीचे त्रिकोण झाले. राईट. कशामुळे समान उंचीचे झाले? समांतर रेषेमुळे ते समान उंचीचे त्रिकोण झाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ते बीसी ह्या पायावरती उभा असलेला हा आणि बीसी ह्या पायावर उभा असलेला हा, म्हणजे दोन्हींचा पाया पण समान झाला आणि उंची पण समान झाली. तर मग आपल्याला आता त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं काढायचं. मग उत्तरात काय लिहिलं बघा, रेख एपी लंब रेख बीसी हेच लिहिलं. रेख एडी समांतर रेख बीसी, एडी आणि समांतर हे कुठून आणलं मी? इथे दिलेलं होतं ना, तेच लिहिलं मी, काही माझ्या मनानं लिहिलं नाही. हे वरचं उदाहरणामध्ये दिलेला भाग जसाच तसा लिहिला. आणि आता जो मी तुम्हाला तोंडी सांगितलेला भाग आहे तोच या ठिकाणी घेतला. त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी, त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी, म्हणजे हा इकडचा त्रिकोण आणि इकडचा त्रिकोण,
या दोन त्रिकोणांचा पाया रेख बीसी सामायिक, बीसी पाया सामायिक ऑलरेडी सांगितलंच तसे. तसेच दोन्ही त्रिकोण दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असल्यामुळे त्यांची उंची रेख एबी ही सुद्धा समान आहे. आणि ही एक एबी उंची आहे, ही सुद्धा इथं बी चालते इकडं चालते, ती समान आहे. ओके, हे माहित झालं. आता आपल्याला हे काढायचं बघा. पहिला आता गुणोत्तर हे सुद्धा म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल? एबीसी. एबीसी त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी बीसीडी त्रिकोणाचे क्षेत्रफळ, असं त्याचा अर्थ झाला. बरोबर. चला आता एबीसी म्हटल्यानंतर एबीसी पाया काय झाला तुमचा? बीसी. त्याची संगत उंची जर घ्यायची असेल तर त्याची एपी उंची किती घ्यावी लागेल? एपी. लक्षात येत आहे? बीसी पाया घेतला, उंची एबी घेतली. छेदस्थानी बीसीडी त्रिकोण आहे, बीसीडी, याचा सुद्धा पाया बीसीच गुणिले आता उंची जशी याची एपी आहे तशी याची सुद्धा उंची एपीच घ्यावी लागेल. ही उंची याला सुद्धा लागू पडते कारण ते समांतर रेषांमध्ये असल्यामुळे. मग याला सुद्धा एपीच म्हणूया आपण. बघा, हा हे कटला, हा कटला, हे कटलं, हे कटलं, सगळं कटलं बाळांनो. वरती अंशस्थानी एक आणि छेदस्थानी काय आला? एक आला. आणि म्हणून याचं गुणोत्तर जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार? एरिया म्हणजे त्रिकोण, कोणता त्रिकोण? एबीसी त्रिकोणाचे क्षेत्रफळ, हे गुणोत्तराचं चिन्ह, पुन्हा हे जे गुणोत्तराचं चिन्ह, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घ्यायचा? बीसीडी त्रिकोणाचे क्षेत्रफळ, याचं जे गुणोत्तर आलं ते किती आलं? 1/1 म्हणजे ते किती आलं? 1/1. किती आलं ते? 1/1. बरोबर. ह्या ठिकाणी म्हणायचं 1/1. हे अतिशय महत्वाचा भाग आहे. हे पूर्ण आकृती काढल्यानंतर हे सविस्तरपणे लिहा आणि असं त्याचं उत्तर लिहून घ्या. अतिशय सोपा भाग आहे. ओके मित्रांनो, 5वा प्रश्न बघा. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग आहे. पुढील आकृतीमध्ये पीक्यू लंब बीसी, पीक्यू बीसी ला लंब आहे म्हणजे काटकोनात उभा आहे. नंतर एडी लंब बीसी, एडी सुद्धा काटकोनात आहे बीसीला, म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोण आहे? इथे 90 अंशाचा. हे लंब आहे म्हणजे सरळ उभे आहेत असा त्याचा अर्थ झाला. याचा अर्थ ही पण उंची झाली, ही पण उंची झाली, आहे की नाही? मोठा जर त्रिकोण एबीसी विचार घेत, ए बी सी त्रिकोण जर विचारात घेतला तर त्याची एडी काय झाली? उंची झाली. त्याच्यानंतर पी बी सी त्रिकोणात विचारात घेतला त्याची पी क्यू काय झाली? त्याची उंची झाली. अशा पद्धतीने तुमच्या आता लक्षात येईल उंची वगैरे. चला आता आपण पहिलं सोडूया. पहिलं नंबर 1 बघा. कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे? त्रिकोण पी क्यू बी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं. चला पी क्यू बी कुठं आहे तुम्ही बघूया. पी क्यू बी म्हणजे हा पाया जर घेतला तर तुम्हाला ही काटकोन दुसरी उंची घ्यावी लागेल. कोणत्या त्रिकोणाच्या? पी क्यू बी. इकडे पाहतो मी. पी क्यू बी त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मग त्या पी क्यू बी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा पाया बी क्यू झाला, बी क्यू गुणिले त्याची संगत उंची जर घ्यायची झाली तर पी क्यू उंची घ्यावी लागेल. किती? पी क्यू छेदस्थानी खालच्या त्रिकोणाचा पीबीसी त्रिकोणात आहे. चला पीबीसी त्रिकोण हा पूर्ण मोठा त्रिकोण असा असा त्याचा पाया तुम्हाला बीसी घ्यावा लागेल. म्हणून या ठिकाणी लिहिणार मी बीसी गुणिले त्याची उंची. बघा, पीबीसी त्रिकोणामध्ये बीसी जर पाया घेतला तर त्याची उंची किती येणार? तुमची पीक्यू उंची येणार. पीक्यू राईट. मग बाळांनो हा पीक्यू कटला, हा पीक्यू कटला, खाली उरले तुमचे किती आता? बीक्यू छेदस्थानी बीसी. हे कोणाचं गुणोत्तर आलं? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, पीक्यू बी चे क्षेत्रफळ छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी, पीबीसी चे क्षेत्रफळ, यांचं जे गुणोत्तर आलं ते असं आलं. म्हणजे या ठिकाणी पीक्यू उंची समान आहे. दोन्हीसाठी पीक्यू उंची समान आली तर फक्त पाया शिल्लक राहिला. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. केव्हा? जेव्हा उंची समान असते. तो गुणधर्म आपला या ठिकाणी लागू पडतो.
पहिलं लिहा, नंतर पुढचे दोन घेऊया लगेच आपण. ओके, एक नंबरचा आपण घेतला, आता हे दोन नंबरचं घेऊया. दोन नंबरचा आकडा टाकतो मी. दोन नंबरचं उत्तर बघा, एरिया क्षेत्रफळ कोणाचे? त्रिकोण पीबीसीचे. छेदस्थानी एरिया म्हणजे क्षेत्रफळ कोणाचे? त्रिकोण एबीसीचे. बघा हे गुणोत्तर घेतलं. चला आता या ठिकाणी बरोबर त्याचा संगत पाय आणि उंची बघू. पीबीसी, चला पीबीसी कुठे आहे? पीबीसी. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पाय त्याचा बीसी घ्यावा लागेल नाही का? पीबीसीचा पाया बीसी घेतला, उंची तुमची पीक्यू घ्यावा लागेल. छेदस्थानी एबीसी, आता मोठा त्रिकोण आहे एबीसी, मग एबीसी त्रिकोणाचा पाया हा खालचा आणि उंची त्याची एडी मोठी, म्हणजे बीसी गुणिले उंची एडी. मग काय कटलं? बीसी बीसी कटले. खाली किती शिल्लक राहिले तुमचे? पीक्यू छेदस्थानी एडी, आणि हे काय आलं तुमचं? एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. पीबीसीचे क्षेत्रफळ भागिले छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचे क्षेत्रफळ. दोन्ही क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आलं ते कशात आलं? त्यांचा पाया समान होता बीसी बीसी, म्हणजे उंचीच्या गुणोत्तरा एवढा आला असा त्याचा अर्थ होता. दोन नंबरचा गुणधर्म या ठिकाणी लागू पडतो. ओके, चला तिसरं बघूया. हे पहिले दोन्ही झाले, हे झालं, हे झालं. आता आपण तीन नंबरचं बघतोय. एबीसी त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदस्थानी एडीसी त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं आपण या ठिकाणी लिहिलं. चला एबीसी त्रिकोण म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ए बी सी, त्याचा पाया बीसी आहे. बीसी पाया घेतला, त्याच वेळेस त्याची संगत उंची जर घ्यायची झाली तर मोठी उंची एडी, ती एडी उंची घेतली. बघा बीसी गुणिले एडी स्पष्ट दिसत असेल तुम्हाला, पाहिजे असेल तर पुन्हा लिहितो मी. बीसी गुणिले एडी छेदस्थानी एडीसी त्रिकोण बघूया आपण आता. एडीसी बघा असा त्रिकोण आहे एडीसी, काटकोन त्रिकोण हा. इथे काटकोन तयार होतो. डीसी तुमचा पाया झाला आणि एडी तुमची उंची झाली, म्हणून डीसी छेदस्थानी एडी काय झाली? उंची झाली. मग ही एडी गेली, एडी गेली, खाली किती उरली तुमची? बीसी छेदस्थानी डीसी, म्हणजे उंची कट झाली, फक्त पाया शिल्लक राहिला, म्हणजे उंची समान असलेले, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. एडीसी ह्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात आलं? त्यांचा फक्त पायाच्या प्रमाणात आलं, कारण उंची त्याची समान होती. हा गुणधर्म ह्या ठिकाणी लागू पडतो आपला. ओके बाळांनो, चौथ्या क्रमांकाचं एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी असं आहे. एडीसी त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेदस्थानी पीक्यूसी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. चला एडीसी कडे बघूया आपण. एडीसी है की नाही, त्याचा पाया डीसी आणि उंची एडी. ओके, मग आपण असं म्हणूया डीसी गुणिले एडी, पाया आणि उंचीचा गुणाकार. चला खाली पीक्यूसी, पीक्यूसी कुठं आहे? पीक्यूसी म्हणजे त्याचं पाया क्यूसी आणि उंची पीक्यू. पाया किती आला? क्यूसी. इथपासून इथपर्यंत पाया आणि त्याची उंची जी क्यूसी गुणिले पीक्यू. ओके, काय कट होतो? काहीच कट होत नाही, म्हणून याचं असं लिहावं लागणार आहे. डीसी गुणिले एडी छेदस्थानी क्यूसी गुणिले पीक्यू, आणि हे तुमचं एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. कारण पाया पण आणि उंची पण वेगवेगळे, या ठिकाणी काहीच कटत नाही. अशा पद्धतीने हा सराव संच या ठिकाणी संपलेला आहे. पुस्तकात एक कृती दिलेली, तेवढी कृती आपण घेऊया आणि मग नंतर थांबूया. ओके, ओके मित्रांनो, पान नंबर 3 वरती एक कृती दिलेली आहे आणि ती कृती आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा हा त्रिकोण आहे तुम्हाला एबीसी त्रिकोण. एबीसी त्रिकोणामध्ये पुन्हा दोन छोटे छोटे त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत.
त्याच्यावरनं ही कृती तुम्हाला या ठिकाणी भरायला सांगितली. अतिशय सोपी अशी बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी त्रिकोणाचं क्षेत्रफळ एबीसी बघा, ए बी सी. पाया कोणता आहे तुमचा? बीसी. म्हणून या ठिकाणी पाया भरा बीसी. ओके. त्याच त्रिकोणाची आता बीसी जर पाया असेल तर उंची तुमची ए आर असेल, म्हणून या ठिकाणी उंची आली तुमची ए आर. करेक्ट. चला आता खालचा त्रिकोण एपीक्यू. एपीक्यू हा छोटा त्रिकोण असा, तर याचा पाया किती येईल तुमचा? पीक्यू. या ठिकाणी पाया पीक्यू घेतला, त्याची उंची सुद्धा तुमची ए आरच येणार आणि म्हणून या ठिकाणी ए आर उंची घेतली. राईट. बघा हे ए आर आणि ए आर कटले म्हणजे तुमचे बीसी आणि पीक्यू शिल्लक राहतील पुढच्या बॉक्समध्ये. लक्षात आलं? ए आर म्हणजे काय? उंची समान असलेली दोन त्रिकोण आहेत. हे जी दोन त्रिकोण घेतली आपण यांची काय? ए आर नावाची उंची समान आहे, फक्त पाया शिल्लक राहिला आणि म्हणून या ठिकाणी बीसी छेदस्थानी पीक्यू फक्त पाया शिल्लक राहिला. मग दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं किंवा त्यांची जर उंची समान असेल तर. चला आता दुसऱ्या याच्यामध्ये दुसरी कृती आहे. दुसऱ्या कृतीमध्ये एल एम एन नावाचा त्रिकोण आहे बघा. एल एम एन मग याचा पाया एम एन. कोणता पाया असेल? एम एन. येते लक्षात? ओके. त्याच्यानंतर त्याची उंची एम एन जर पाया घेतला तर उंची तुमची एलपी असेल. मग काय असेल? एलपी. या ठिकाणी एलपी उंची घेतली. आता खाली डीएमएन त्रिकोण आहे. डीएमएन मग डीएमएन त्रिकोणाची एम एन पाया झाला या ठिकाणी. त्याची उंची जर काढायची झाली तर डीक्यू उंची घ्यावी लागेल आणि म्हणून या ठिकाणी डीक्यू उंची घेतली. करेक्ट. बघा तुमचा एम एन कटून जाईल. उरला किती? एलपी छेदस्थानी डीक्यू. म्हणून इथे काय येणार तुमचा? एलपी छेदस्थानी डीक्यू. अशा पद्धतीने अतिशय सोप्या दोन्ही कृती होत्या. एक तिसरी कृती आहे, ती कृती तुम्ही स्वतः करू शकतात. बघा अतिशय सोपी आहे. अशा प्रकारे हा सराव संच 1.1 मधले दोन उदाहरणं पण आणि त्याच्यावर आधारित असलेली कृती सुद्धा आपली ह्या ठिकाणी संपलेली आहे. उद्याला आपण 1.2 घेणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.